दिवसभर कामाले काम काम सरत नाही मायवालं येईले मोठा भेटते बाबा बसाले टाइम हेच नाही समजत येईल वेळच कसा भेटते समजूनच नाही राहिलं मले असे कसे काम होते माई माय एकटीला लागून तर काम नाही सरत अरे येईच्या घरचे सरत नसन काय येईल काम आ येईल पुरत नसन काय कशा काय ह्या बसते मला एक विशेष वाटते सकाळी तर 4 वाजता उठत नाही ह्या मापेक्षा मागून उठते आणि यायचे कामही होते कसे काय काम होत असं मला त्याचाच विचार पडते कधी कधी दी पाहिलं का सदैव बसलेच असते बापा अशा कशा बसायला वेळ भेटते तर हो ताई तुम्हाला जेवायला जाण लागत का तिच्या घरी तर स्वयंपाक आहे जी काय स्वयंपाक आहे तिच्या घरी नाही तर बोलावत असते ते काऊन नाही बोलावलं होती ना आपल्याला इले विचारतो बाई इचन तिचं लय घट आहे इले बोलावलं का पहिले विचारतो हो इले विचारा इचन तिचं लय घट आहे विचारा इले आपल्याला म्हणाले बरं होते ना तिले त्या जवळच्या मैत्रिणीले बोलावलं ना आम्हाला सोडलं व जेवाले असं म्हणाले बरं होते विचारा तिले हो वंदना झाली का झाडझूड म्हणतात जी कायसाठी आवाज देऊन राहिल्या बाप्पा चालू आहे झाडझूड आम्हाला काम भेटते कामाशी वेळ नाही राहत मला बसायला भेटाले असं मग काम व्हायचे तुझे चालू आहे मग काम का व मी काय म्हणतो तुला जेवायला जा लागते काय हो बाप्पा ताई कुठं जा लागते जेवायला पावन दे मैत्रीण सीमा तिने तुला बोलावलं नाही का जेवायला आज तिच्या घरी जेवण आहे ना जेवण आहे आम्हाला वाटलं तुला बोलावलं असं बा म्हणून तुला विचारलं असं तुला जेवायला बोलावणं बाप्पा मी का आता खोटी बोलणार आहे नाही आहे मला माझ्या घर नाही आहे असं तिच्या घरच्या घरीच असं सांगे बा मांग करून म्हणे बा घरच्या घरी कार्यक्रम आपण काय म्हणा बोलावलं तर जा असं आहे ना एकाला बोलावलं तर दुसऱ्या राग येते दुसऱ्याला बोलावलं तिसऱ्या राग येते म्हणून त्यानं त्याच्या घरच्या घरीच कार्यक्रम केला वाटते असं मला तिच्या घरी पाहुणी ना दिसले ना पाहुणीला विचारलं कायचा कार्यक्रम आहे म्हटलं तर म्हणे कायचा तरी कार्यक्रम आहे वाटते तिच्या घरी तर लय पाहुणे दिसले तर मोठा कार्यक्रम आहे वाटते हो मोठा म्हणजे घरगुतीच आहे त्याचा पण पाहुणे त्याने सारे बोलावले म्हणजे कसं गावातल्या लोकांनी एकाला बोलावलं आणि एकाला सोडलं तर मला कोण सोडलं असंच म्हणते ना आता मला जर बोलावलं तुम्ही म्हटलं नसतं का तिला जवळची आहे तिलेच बोलावलं तसे आहे गोट म्हणून तिनं काही कोणाला बोलावलं नाही असं होय मग म्हणून नाही बोलावलं तिनं नाही म्हटलं बा आम्हाला टाकलं का काय तुला बोलावलं काय असं वाटलं आम्हाला हे असंच आहे ना म्हणूनच तिनं बोलावलं नाही बरं तुम्हाला वाटलंच ना मला बोलावलंच म्हणून पडल्यास माझ्या घरती वाढण आणून दे पण मला तिनं जेवायला बोलावलं नाही म्हणे रात्री दिन म्हणे आणून माझी मैत्रीण होय तर काय तिचा काय जीव दबते का मैत्रीणले बोलावलं नाही तर वाटतेच ना तिले मा मैत्रीणलेच टाकलं बा म्हणून देतेच मला ते आणून रात्री हो बापा तुला दिन असते जिगरी मैत्रीण होय ना मग देणारच आहे ते दिन नाही तर काय जिगरी होय ना मी तिच्याशी काही राग फुगत नाही का मला तिनं बोलावलं नाही म्हणून मला माहित आहे काही ना काही अडचण असं म्हणूनच नाही बोलावलं तिनं मला तशी ताकदच नाही ते मला पहिलेच सांगून दिलं होतं मग तुला रागीन म्हणे वंदना मी तुला सांगत नाही म्हणे आत्ताच सांगून ठेवतो म्हणे नाही तुझ्या घर सांगितलंच असतं म्हणे म्या पण हे असं सहाय म्हणे म्या म्हटलं बाई सांगू नको तू त्या मागं काही टेन्शन लावून घेऊ नको मला बोलावलं नाही माझ्या एकटीसाठी मग म्हणे मी म्हणे त्या घरीच आणून देईन मग शेवटी असं म्हटलं तिनं मग काय आपल्याला बोलायचं राहिलं तू सासू बिसू करू नाही लागत का उलीस तुला काय पाहा लागते बाप्पा काय त्याचा आधार आहे काय नाही तुम्हाला असं वाटत असन का मला मार काम करू लागते म्हणून काही नाही बसल्या का बसले एकदाच्या काही नाही आपल्यावर उलट लक्ष ठेवते कशी करते काय करते असं आहे तुमच्यावर लक्ष ठेवते बापरे लक्ष ठेवते का जिथे मला तर वाटलं काम घेऊन करते बा भांडे गेंडे उठत असं म्हटलं त्या नाही भांडे गेंडे उठतात तुम्हाला कधी दिसलेले भांडे उठताना विचारून राहिला तुम्ही हो म्या सारखं विचारलं का बा भांडे उठते काय मॅप गिगी नाही पाहिलं अशी गिशी नको लावू नाही तर तुला असं वाटन का बा मला भांडे उठताना दिसले आणि मग बा मी तू खोटी बोलून राहिली असं मला वाटलं असं गिसं काही ना मी फक्त सारा मताने विचारलं तुले मला माझ्या सासून कामं करू लागले असते तर एवढ्या दिवसभर मला काम कायले पुरलं असतं कमळला हेकडं होते तर सारखं नाही करायला वेळ भेटून राहिला उरीची टीव्ही नाही पाहायला भेटत तुमचं बाबर कामं होऊन तुम्ही बसले माय व्हायचेच आहे सगळे व्हायचं आहे अधिक सगळे ताट सासरा आलं त्याला सासऱ्याला ताट वाढून देणं नवरा आला तर नवऱ्याला ताट वाढून देणं देर आला तर देराला ताट वाढून देणं सारा आहेच आहे ना माझ्यापर्यंत हेच पुरते आणि जेवण झाले का भांडे घासणं वाजते तोपर्यंत 4 पप्पा झालं माझ्या झाडून चालली मी किती सांगते हो हे असं करा लागते आणि तसं करा लागते काही नाही एक नंबर लिचकी आहे होते लिचकी असाले काम नाही उरकत आपल्यासारखं काम उरकते का तिले बरी एक काम केलं का उभीच राहते ना पाय ना आता दरवाजातून काय फोन राहिली काय नाही राहिली लिचकी उभी हो
अशीच उभी राहत असन म्हणून तिला काम पुरते. आपण कसं दळ 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 काम करतो मग काय होऊन जातो. हे मार सांगते मला द्यायला वेळा लागते ना, असं करावं लागते. काही नाही, काही काही गोष्टी पालिशे मारते ते. एक एक काम झालं का अर्धा घंटा उभी राहिली तर काय काम होईन हिचे लवकर. आपल्याला तर बाई असं पटतच नाही, गठतही नाही मले. भर काम केले का मग काय झाला, मग लागन तर बसाव किती, उभं राव किती. पण मला काम झाल्याशिवाय मला गमत नाही हो बाई. तर बाई 12 वाजेपर्यंत काम झाले तर बरं वाटते, नाही तर मला असं वाटतं बाई काय झालं काय नाही. बरं गमते बाबा एवढ्या वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत सारं घेऊन बसते. काही काही जणाले काम पुरवायची सवय काय बा, मला काम आहे असे दाखवते ते. कोणाला दाखवून काय फायदा आहे. शेवटी आपल्यालाच आपल्या घरातलं काम करावं लागते आणि कोणी काही आपल्याला काही बक्षीस देत नाही दुसऱ्याला दाखवलं तर. हो बाई आपला दादा म्हटलं आपण एवढं म्हातारही झालो तर आपल्याला किती चाहते हो बाई ना ताई. नाही तर अशा म्हाताऱ्या बुड्या बाड्या झाले का बस तुटली बहीण भावाची अक्षत. काही बहीण नाही जात भावाच्या घरी, भाऊ येत नाही आले. पण आपला भाऊ एवढाही म्हातारा झाला तरी नाही आले तेव्हा आपल्याला गाडी घेऊन. हो ताई तुम्हाला काय सांगू, आपल्या दादानं काहून चालवलं, दादाची काहून चालली, आपली वहिनी चांगली होती म्हणून. नाही तर दादानं किती प्रयत्न केला असता आणि काही केलं असतं, वहिनीनं दादाची चालू नाही दिली असती तर आपलं नातं टिकलं असतं का एवढ्या वयापर्यंत. नाही तर आता तर बात सक्षात तुटते काही जणाची, पण आपली त्यांना तुटू नाही दिली आणि एवढंही मात्र झालं. पण आताही आपल्याला दरवर्षी घ्यायला येते हे ते, आणि जरासे काही दिवस लग्नाला झाले का भाऊ घेऊन यायला जात नाही काही जणाचे. आपला भाऊ लय चांगला आहे त्याच्या मनानं, म्हणजे आपलं नशीबच चांगलं, आपल्याला वहिनी चांगली भेटली म्हणून एवढे दिवस टिकून राहिलं. तर करते पण त्याच्या पोरेले साड्या घेते व आपल्यालाही साड्या घेते. त्याला का खर्च लागत नसन काय व बाई, लागत नसन काय. आपला 2 नंबरचा भाऊ पाहि ना, त्यानं तर एकदम अक्षतच तोडून टाकली. आपण तर त्याच्याकडून काही अपेक्षाच नाही करत म्हणा, पण त्यानं म्हटलं अक्षत लावू दिली असती तर, पण त्यानं अक्षतही लावून नाही दिली. मागं आपल्याला मग असं आहे ना, लावणारही तयार असला, लावून दिली तर काय करणार आहे. पण हा आपला दादा सगळं चालून घेऊन राहिला म्हणून जमून राहिलं ना. काय असतो आपला भाऊ आपल्या चाहते म्हणून आपल्याला मोठी आवड आहे याची नाक्षदीची हे ते. आणि मेन म्हणजे तिच्या सुनाई चालून घेऊन राहिल्या ना. आणि मेन म्हणजे फक्त आपल्या दादाचं फक्त एकच पोराविषयी नशीब बेकार निघालो, एकच पोरगं मोठं वायात निघालो. तो जर चांगला निघाला असता तर दादाला काही टेन्शन नाही राहिलं असतं. हो ना बिचारे, थेच तर आपल्या हाती नाही कोण कसं निघन म्हणून. भलता वायात निघाला बाई. पण आता आला ना तो, आज भला समोर आहे. नाही तर कसाच ये नाही या नको कसा आला होतो. त्याची मनाची लय हराय, आला तर मार येलं, नाही तर काहीच नाही मार भांडण असं आहे होतो. लहानपणापासूनच तो तसा आहे. वहिनीच्याही वानावर नाही गेला आणि दादाच्याही वानावर नाही गेला, पण मोठा पोरगा गेला आपला दादाचा त्याच्या वानावर. त्याच्याच सारखे गुण आहे, कुणाला बोलन तर चांगला बोलन, असं तसं जवळ करण. म्हणूनच आपलंही टिकून राहिलं ना. सुनीनं पोरांनाच चालू नाही दिली असती तर टिकलं असतं काय. वहिनीनं चालू दिलं हे तर आहेच, पण आता पुढची पिढीची हाती आहे ना. दादाला त्याचंच टेन्शन आहे व, नाही तर काही टेन्शन नाही आहे. मला भलं बेकार वाटते, पण दादाला ते जर टेन्शन नसतं ना तर काही टेन्शन नाही राहिलं असतं दादाले. आत्या बसल्या काय काय जणा घेणा जीवन तुमच्यासाठी का लोकांना अडून होता काय. मी काय बाप्पा अडवतो, जातो ना बाप्पा जेवाले. आत्या आहे की तब्येत गिब्येत बरोबर, तिघीची बरोबर आहे का नाही आहे. काय बोलला या वेळेनं, बरं विचारलं. नाही तर कधी त्याचं तोंड निघलं चांगलं बोलाले, निसता घुराव पाहिजे. तुमच्या आहे बाबू तब्येता गिब्येता चांगल्या. तू चांगली आहे, तू सगळं बरोबर आहे बाबू. आता ती बायको ती लेकरं कसं आहे, सगळं चांगलं आहे. ते पोरगं सगळं बरोबर आहे ना, का नाही तर मग मागच्याच सारखं आहे. काय विचारतो वा, त्या सारा सत्यानाश झाला. त्या बाईसोबत लग्न करून माझ्या सारा जिंदगीचा सत्यानाश केला. मला असं वाटते का तिच्यासोबत लग्न करून मी लय पस्तावलो. काय म्हणतो रे, चांगली तर आहे. सगळं आणते, कामाला जाते, तुले खाऊ घालते, बराच बोलतो तू तर. तिच्या तुम्ही मागं चालू, तिच्या मागं आले तुम्ही अशा म्हणता. ते जर तिच्यासोबत लग्न केलं असतं ना, आज मी कुठं असतो म्हटलं, कुठं असले. तिच्यानं मागं चालू. आता वागूत नाही दिली आता मी, आता नाही वागवत. लय झाला आता लय वागवलं. आता फक्त माझ्या पोरगं 12वी होऊ दे. तिले मी पहिले सांगून ठेवलाय 12वी झालं माझ्या पोरगं का तू इथं सप्पा राहायच नाही म्हटलं. राहायचं नाही म्हणजे राहायचं नाही. मी तिला वागवत नाही आता. बाबू एवढं काय झालं, 12वी झाल्यावर तिला एकदम चालली जाय म्हणतं. आणि ते काय मग वाऱ्यावर जाईन का, वाऱ्यावर फिरून काय पोरगं कुठं राहील. आणि तिथे काय पोरगी काय करून माहीच नसली तर वागवतो ना मी, त्याला मी वागवतो ना. हे जर लेकरं माझ्यासोबत राहत नसेल तर मी काय आता भावा निघतो मस्त पैकी. तिचा हिस्सा देऊन देतो, तिचा पोट्ट्याचा एक हिस्सा टाकतो, एक माझा हिस्सा टाकतो. ते लेकरं माझ्यासोबत राहिले तर काय मस्त राहू देईन त्याला माझ्यासोबत. नाही तिच्यासोबत जाऊन तिच्यासोबत जाऊ देतो, पण तिला वागवत नाही मी आता. लय मला म्हणजे मागं आलो ना मी. आज मी कुठं माझी 4 मजली बिल्डिंग राहिली असती, 10 4 व्हीलर असते मग आता खाली. 100 म्हशीचा गोतावळा राहिला असता. इथे आहे ना तर माझ्या म्हशीच गेल्या, म्हशी झाले. कशा गेल्या रे सांग ना. हो आत्या, ते माझ्यासाठी लक्षच नाही आहे. एखादी बाई झाली असती तर माझ्या नंदनवन करून टाकलो असतं. एवढं काय केलं असतं रे तिनं, कोणाची एवढी प्रगती दिसून राहिली तुले.
एवढं तू 4 व्हीलर लागन मशीन हे ते मला सांगून राहिला. एवढं काय झालं असतं दुसरी बायको असतं. नाही समजत तुम्हाला, काही समजत नाही. फक्त तुम्ही बोलाले हाय एक नंबर. काही तुमचा मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. मग म्हणा सांगितलं नव्हतं म्हणून माझ्या भाच्यानं. मी आताच सांगून ठेवतो तुम्हाला, मी तिले वागवत नाही आणि तिले मी वावर विकतो आणि तिले तिचा हिस्सा देतो. पोट्ट मापाशी राहत असाल तर मी त्याला वागवायला तयार आहे, पण मला त्याचा हिस्सा लागून. वावर विकून काय करतो? वावर विकून काय करतो? खेळी कुठं राहील? फक्त तिला वावराचा हिस्सा देतो मी, घराभरात नाही देत. ते बोली बंद आहे. कोणता हिस्सा घेऊ ना? तिच्या बाप्पाच होय का? मा बाप्पाच होय ना, मी कसं देणार आहे? असा माणूस आहे काय माहीत. असं पाहुणे आले सांगते, किती बेकार वाटते म्हणाले. आणि म्या काय केलं याचं एवढं? असंच बोलते, असं बोललो तर झडपून काढते. कुठं बोलायची उजागिरी नाही आहे माणसाचं. कोणतं मी एवढी पीपट केलं मला समजून नाही राहिलं. एक मी त्याला त्रास नाही, काही मागत नाही, पण असा बोलते. असं बोलत नसते, जाऊ दे. वागवाच लागत असते. पोरगी आहे तुले, पोरगा आहे. असं केल्यानं होत असते का? तू काय करशील म्हातारपणी? एकटा कसा जगशील? ते पाहिजेच नाही आपल्याला. आपण तिथे वागवत नाही म्हणजे वागवत नाही. 4 दिवस त्यापाशी पैसा राहील, तू मजा करशील. काय राहील? शेवटी म्हणून मग बायकोचा आधार पाहिजेच असते म्हातारपणी. तुला मग शेवटी लेकरं हे राहील, माय बायको नाही राहील, तर मग तुझे करम कोण रे? मीच आहे स्वतः समर्थ, सगळं काही करायला मायावालं. ते असं बोलल्यानं नाही जमत असते. म्हातारपणी शरीर साथ नाही देत, कोणी ना कोणी साथ द्यायला पाहिजे. हे आता समजत नाही, म्हातार झाल्यावर समजून का बायकोची किंमत काय असते म्हणून. ती जवळ करत नसते, शेवटी बायकोचा नवऱ्याला होता, नवऱ्याचा बायकोला होता. आताच तिला हाकलून देशील तर मग कसं होईल? काही तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, पण मी तिला वागवत नाही म्हणजे वागवत नाही. मग तू समोर नको वागू, होय समोर येतो आम्ही. असं आहे हेळ दिमाग ते पोट्ट. दादाला याचाच चिंता आहे. काय कसं म्हणून राहिलं, तिली पायवर किती बेकार वाटत राहिलं. तिचं एकदम तोंड पडलं ना. तू बेकार काही वाटून घेऊ नको, तुझ्या काही गुन्हा नाही आहे. तो असा म्हणते त्याचा दृष्टिकोन आहे, नाही तर ते आहे नसतं त्याची शान आहे, पण त्याला समजून नाही राहिलं ना. नाही लय असे बोलते ते, पण मला असं वाटतं का जाऊ दे बा, माणूस आज सुधरण उद्या सुधरण, पण काही सुधरत नाही. दे ज्या दिवशी काढून त्या दिवशी काढून घेऊन घेतो हिस्सान चालली जाजू. मग हो लय हानली मारली ऐकली मी नाही राहत. मग दिवस राहू दे, तेवढे दिवस राह बाई. मॅळ आहे त्याचा दिमाग काय सुद्धा आहे का तो? हो मॅळ आहे. मॅळ असतं तर ते कसं समजते? काहीच नाही. ते वावर विकलं का मग त्याच्यावर मजा करून हे खाऊ दे, ते खाऊ दे, रस्त्याची भाजी खाऊ दे, मसाल्याची भाजी खाऊ दे. त्याला असं वाटतं का ते पैसा किती दिवस पुरते, किती दिवस नाही. काय मी ऐश करतो ना काय नाही. आम्ही असलो म्हणजे मग वावर विकलं म्हणजे कोण राहते म्हणाले ना, बोलाले काही केलं काही खाल्लं काही पेलं. कोण राहते म्हणून ते असे करत. आम्हाला चिंता आहे, पण आता काय करतो बतच नाही ते पोरगं.